जसं महेशजींनी विचारलं, शाळा सुधारून दाखवल्या होत्या की नव्हत्या? आणि अनेक कामं जी आहेत, जसं अटल सेतू आहे, हा काँग्रेसच्या काळात सुरू झालेला प्रकल्प आहे. नाही, पहिला गर्डर मी मुख्यमंत्री होतो तेव्हा, आणि मी ते काम बंद नाही पडलं. विलासराव देशमुखांच्या नावानं जो फ्रीवे आहे संपूर्ण, तो काँग्रेसच्या काळात निर्माण झालेला आहे. मेट्रोचं सुद्धा पायाभरणी ही मनमोहन सिंगांनी केलेली आहे. आर्थिक केंद्र मनमोहन सिंग देणार होते मुंबईला, जे यांनी गुजरातला नेलं. तर हे 1 लाख स्वस्त घर आहेत. तुम्ही घरकाम करणाऱ्या महिलांना 1,500 रुपये देणार आहात. मग ह्या तुमच्या लाडक्या बहिणींचीच योजना आहे. सरकार 1,500 देत आहे, आपण 1,500 देत आहे. पण बहिणीचे लाड आम्ही केले तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? नाही. आणि दुसरं आहे की मोकळ्या आणि मोक्याच्या ज्या जागा आहेत त्या बिल्डरांच्या घशात जाण्यापासून आपण रोखणार, अशी अनेक काम. त्याच्यावरती आता सरकारच्या पक्षाचं फार महत्त्वाचं म्हणणं आहे, केंद्रामध्ये आमची सत्ता आहे, महाराष्ट्रामध्ये आमची सत्ता आहे, राज्यकर्ते आम्ही आहोत, या योजनांची अंमलबजावणी आम्ही ह्यांना करू देणार नाही. तुम्ही आव्हान कसं स्वीकार? आडवे येऊन दाखवा. ही विकास कामं माझं आज त्यांना आव्हान आहे, आमच्या या योजनेच्या आडवे येऊन तुम्ही दाखवाच. पण मला एक गोष्ट नाही कळली, जर समजा चांगल्या योजना असतील तर आमच्याकडे केंद्र आहे, आमच्याकडे राज्य, ही कुठची मस्ती? ही मस्तीच आहे ना. ही कुठची मस्ती? जर योजना चांगल्या असतील तर मला असं वाटतं तर मिळून केल्या पाहिजेत. जसं आपलं एक फार महत्त्वाचं विधान मधल्या काळातलं आहे की भाजपला मोदीची आणि पैशाची मस्ती आली. हो, तर ही दिसते ना. ईव्हीएमची आणि त्यांच्याकडे मोदी आणि ईव्हीएम आहे. काय हे सगळं मी म्हटलं ना की हा एक लहानपणी आपण ना तो एक पत्त्यांचा बंगला करायचो असा. हो, बरोबर आहे. आणि ह्यांच्याकडे जर सुद्धा बघितलं ना तर तो पत्त्याचा बंगला, पण तो उलटा आहे. त्याच्या खालची जे पत्ता आहे ना तो नरेंद्र मोदींचा आहे. ज्याच्या जीवावर हे सगळे आता हे बोलतायत ना, हे सगळे हे त्यांच्या जीवावरती बोलतायत. आज लोक जे काही मतदान आज भारतीय जनता पक्षाला होतंय ते नरेंद्र मोदींच्याच फक्त नावावरती, यांच्या कोणाच्या नावावरती होत नाहीयेत. माझं म्हणणं आहे की आज मला त्रास झाला की आमच्या घरी कोणाला त्रास झाला तर आम्ही आज हिंदूजामध्ये जाऊ, तिथे जाऊ. इतकी हॉस्पिटल्स आहेत तिथे महानगरपालिकेची. त्या मी मगाशी या विषयावरती येतो, जरा थोडंसं बोलतो. महत्वाचं काय, या सगळ्या गोष्टींचं जर समजा तुम्हाला उत्तर किंवा ह्याचा प्रॉब्लेमचा जर समजा जर्म ज्याला म्हणतो आपण, तो आहे तो म्हणजे अवास्तव येणारे या शहरांमध्ये येणारे लोंढे. तुम्ही किती योजना चांगल्या करायला गेलात, हे लोंढे ज्या वेळेला येतात त्यावेळेला हे सगळं तुमच्या योजना विस्कटल्या जातात. तुम्ही रस्ते केलेत की त्याच्यावरती तुम्ही चांगले रस्ते केलेत, त्याच्यावरती एक्स्ट्रा गाड्या येणार कारण लोंढे माणसं जास्ती आली, इमारती जास्ती येत आहेत. आता साधी गोष्ट आपण लक्षात घेऊया, आपण ज्या प्रकारे आता मुंबईमध्ये किंवा आपल्या सगळ्याच ठिकाणी जी रिडेव्हलपमेंट सुरू आहे, म्हणजे एका इमारतीमध्ये साधारणपणे 20 लोक राहत होते, तिकडे आता 200 माणसं 400 माणसं राहायला आली. बरोबर आहे, जागा तेवढीच आहे.